दरम्यान औरंगजेबाला गाडलं नसून त्याचा इतिहास डोळ्यांसमोर नको म्हणून कबर हटवण्याची मागणी केल्याचं शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। तर इतिहास सगळ्यांनीच वाचायला पाहिजे, राज ठाकरेंचं वक्तव्य योग्य असल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणतात। राज ठाकरे जे काही म्हणाले ते आम्ही आधीपासूनच बोलत होतो असं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सुद्धा सांगितलंय। असं राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं। निश्चित त्यांच्या सूचनेचा आदरही करू आम्ही आणि मराठी भाषिकांसाठीच हे राज्य आहे। राज्य त्याच पद्धतीने चाललंय। जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या टायमाला राज्यसुद्धा त्याच पद्धतीने चाललं गेलं पाहिजे ही आमची भावना आहे। म्हणून मला वाटतं आमच्या या भूमिकेला राजसाहेबांचं समर्थन असेल। हिंदू मुसलमान वाद वाढवण्यासाठी ज्या अनेक वेळाचा उपयोग होतो आहे, आता तर त्याच्याही खाली जातीमध्ये वाद वाढवण्यासाठी जे आहे याचा उपयोग होतो आहे। मला असं वाटतं की हे सगळं थांबवलं पाहिजे आणि अगोदर या सगळ्यांचा इतिहास पूर्णपणे वाचा आणि मग पुढे जे आहे भाष्य करण्यासाठी पुढे या। या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी काही प्रमाणात जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे। राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहात? नाही, राज ठाकरेंनी जे म्हटलं आम्ही पहिल्यापासून आम्ही हे बोलत आहे। कारण हे जे लोक आम्ही कब्र औरंगजेबची काढून टाकणार, हम खोदकर डाल डालेंगे आणि ते कोणाच्या नावावर हे करत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जय जयकार करून ते रस्त्यावर येत आहे। त्यांना माहीतच नाही की हे छत्रपती शिवाजी महाराज होते की ज्यांनी अफजल खानला जेव्हा मारलं होतं तर त्यांनी कुठे त्यांची कब्र बांधली होती। त्या शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की मृत्यूनंतर सगळं वैर संपतं आणि हे लोक त्यांचं नाव घेऊन अशा प्रकारची घाणेरडी राजनीती करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।